टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सतत 2 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि यामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या फळबागाचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झालंय। त्यामुळे फळबाग शेतकरी अडचणीत आलेला आहे। आपण बघू शकतो, मी सध्या आंब्याच्या फळबाग या शेतामध्ये आहे। आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता, त्यामुळे अक्षरशः गारपीटीनं या आंब्याचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यानं सुद्धा अक्षरशः आंब्याचे जे फळं आहेत ती अक्षरशः या ठिकाणी झाडाखाली गळून पडलेली आहेत। आपण जर बघितलं, हा आंब्याच्या झाडाखाली सध्या एकदम सडा पडलेला आहे। आंब्याच्या झाडाला कुठेही आंबा हा शिल्लक राहिलेला नाही। क्वचित 1 किंवा 2 आंबा झाडाला लागलेला दिसतोय, मात्र त्याला सुद्धा गारीचा फटका लागल्यामुळे ते सुद्धा येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये या ठिकाणी गळून पडणार आहे। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर आंबाच नव्हे तर पपई असेल, केळी असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, अशा अनेक प्रकारच्या फळबागाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत आंबा उत्पादक शेतकरी आहेत राजूभाऊ वाघमारे। आपण त्यांना विचारू की काय नेमकं नुकसान झाले। भाऊ, काय नेमकं नुकसान झाले, कशा पद्धतीची गार होती आणि त्यामुळे नुकसान झाले आपलं? गार मोठ्या साईजची होती, त्याच्यामुळं हे असे त्यांना खराब होऊन ते खाली पडून गेले। सर्व सडा पडलेला आहे। वरती एकही आंबा राहिलेला नाही माझ्या शेतात। 1.5 एकर शेत आहे माझ्यावालं। 2-2.5 लाखापर्यंत माझं दरवर्षी उत्पन्न होत होतं। 10 वर्षापूर्वी लावलेले आंब्याचं शेत आहे। काय आता शासनाकडे काय मागणी आहे? सध्या आता आंबा शिल्लक नाही राहिला तुमचा। शासनाने काहीतरी मदत करावी, कारण की नैसर्गिक आपत्तीमुळं आणि आपल्या शासनाच्या जे धोरणे, ध्येय धोरणे, त्याच्यामुळे शेतकरी पहिला संकटात खूप आलेला आहे। माझी सर्व शासनाला, सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी फळबाग धारकांना किंवा इतर आणखीन जे शेतकरी असतील या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अशी मी विनंती करतो। नक्कीच। तर हे होते आंबा उत्पादक शेतकरी राजूभाऊ वाघमारे। आंब्याचं मोठं नुकसान झालंय, क्वचित आंबा झाडाला शिल्लक राहिलेला आहे। आपण जर बघितलं तर हा सडा जो आहे तो आंब्याच्या झाडाखाली पडलेला आहे। अक्षरशः जी गारपीट झाली आणि त्यामुळं ही जी फळं आहेत अक्षरशः या ठिकाणी ही खराब झालेली आहेत। जी खाली पडल्यानंतर फुटलेली आहेत। मोठं नुकसान या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे या ठिकाणी झालंय। या संपूर्ण शेतामध्ये अक्षरशः जवळपास 120 झाडं लावलेली आहेत, मात्र लाखो रुपयाचं नुकसान या गारपीटमुळे आणि अवकाळी पावसामुळे या ठिकाणी झालंय। त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या राजूभाऊ वाघमारे या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।